हे गाइस, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आपण बनवणार आहे फ्रेंच फ्राईज. मग आपण आता फ्रेंच फ्राईज बनवायला जाऊ, कारण की आज जरा मन झालं फ्रेंच फ्राईज बनवूया. म्हटलं फ्रेंच फ्राईज बनवू. मग फ्रेंच फ्राईजसाठी आपल्याला लागणार आहे बटाटा, मीन्स पोटॅटो. आता पोटॅटो मी ताणून ठेवलेला आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं आहे पोटॅटो. आता यासाठी आपल्याला लागणार आहे चाकू शोधत जाऊया आपण. आता इथं आहे चाकू. हे चाकू घेतला, चाकू ठेवू आपण इथं. आता काय लागणार आहे, पोटॅटो पिलर. आपल्याला पोटॅटो पिलर आता शोधायला लागेल. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. पोटॅटो पिलर पण गावलेला आहे आत गाईज. आता हे पोटॅटो पिलर इथं ठेवू. आता आपण पोटॅटो पील करू. हे काय जरा याच्यानं जरा अवघड होत आहे. चाकून ट्राय करून बघूया काय. चाकून ट्राय करून बघूया. तर चाकून चांगलं झालं तर चाकून करू. नको चाकून जास्त माल जरा यायला असं यायले. त्यापेक्षा आपण याच्यानं करू. याच्यानं कमी आले तर खरं यायले. चाकून जास्त उगाच वेस्टेज माल नको, आपल्याला खायचं पण आहे. हे गाईज, आता पोटॅटो पील करून झालेला आहे आपला. आता आपण काय करू, याला जरासं वॉश करून घेऊ. मग आपण याला फ्रेंच फ्राईजच्या शेपमध्ये आपण कापू. मी आलो थोड्या वेळेत, जरा फ्रेशमध्ये वॉश करून आलो. मग तुम्हाला दाखवतो. हे गाईज, मी आलो आता पोटॅटो वॉश करून. आपण याला आता एका याच्यात कापून दाखवतो तुम्हाला. बघायचं तुम्हाला जादू. एका याच्यात कापतो बघा. त्याला असं कापून घेतो. हे गाईज, मोबाईलची बॅटरी लो म्हणजे स्विच ऑफ झाला मोबाईल, म्हणून बाकीचं शूट केलं नाही. मी एवढं असं कापलं बघा. जेवढं शूट केलं तुम्हाला दाखवतो. आता एवढं हे केलं आहे. आता आपण याला का नाही जरासं बॉईल करू. किती थोडंसं बॉईल करायचं, मग काढून जरा सुकत घालून मग परत याला फ्राय करायचं. चालते गाईज, तुम्हाला बॉईल करताना दाखवतो. आता फ्राय तर अजून दूर आहे. याला अजून बारीक करूया काय. याला अजून बारीक करूया. मला गाईज बघा, याला अजून मी बारीक केलं आहे बरोबर. आता फ्रेंच फ्रायचे शेपमध्ये केले बघा. आता जरा याला आपण पाण्यात टाकू. आता याला पाण्यात टाकत आहे मी. याला पाण्यात टाकून मग याला जरासं आपण बॉईल करू. इथं पाणी घेतलं मी एका पातळीत. आता याच्यात आपण याच्यात हे टाकू. अशी फ्रेंच थोडे टाकू का सगळंच टाकूया. एकदमच उकळून घेऊ. हे झालं. ते कोरलं याला टाकून देऊ. आणि गॅसवर आपण जरासं उकळू. दिस इज मॅजिक. तुम्ही इथनं टाइमलॅप्स बघा आता. हे गाईज, आता आपल्या फ्रेंच फ्राईजमध्ये जरा पाणी उकळी आल्या. आता आपण याला काढून घेऊ. आता याला काय करायचं, आपण त्यातल्या जाळणीतनं आपण आता बटाटा फ्रेंच फ्राईज आपण काढून घेऊ. आता आपण जरा 10 मिनटं हे थंड व्हायला ठेवून देऊ. आता याला थंड होतील. मग याच्यातलं सगळे पाणी जे असेल, याच्यात जरा पाणी असेल ते बी हे होईल, आपल्याला निघून जाईल. हे गाईज, आता आपण याच्यात तेल घेतले पातेलीत. मग आता याला आपण जरा असं गरम करू. याला तुम्ही एक 200 डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम करा. आणि आपण फ्रेंच फ्राईज 2 स्टेपमध्ये फ्राय करणार आहे. कारण की पहिल्या स्टेपमध्ये आपण फक्त थोडंच फ्राय करणार, म्हणजे वरची लेअर आहे ते आपलं क्रिस्पी होणार. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण डीप फ्राय करणार, की तो आपलं मेन फ्रेंच फ्राईज बनणार. आता आपण थोडं तेल गरम होऊ देत, नंतर आपण याच्यात फ्रेंच फ्राईज सोडू. हे गाईज, आता आपलं तेल जरा गरम झालेलं आहे. आता आपण हे 10 फ्रेंच फ्राईज आपण याच्यात सोडू. 10 करून आपण हे सगळं करू.
लक्षात ठेवा आपला गॅस कमी असायला पाहिजे. एक मिनिटापर्यंत आपण याला फ्राय करू. 1 मिनिट झाले की लगेच आपण बाहेर काढू. आता आपण आहे ना त्याच्यात ठेवू, म्हणजे यांचं तेल आहे ते जरा हे होऊन जाईल आणि मग आपण न्यानंतर जरा यांना थंड व्हायला ठेवू. मग त्यानंतर आपण डीप फ्राय करू. हे आता आपले फ्रेंच फ्राईज फर्स्ट स्टेपमध्ये आता फ्राय झाल्यात. डीप फ्राय नाही झालेत, मिडियम फ्राय झाल्यात. बाहेरून क्रंची वाटेल, आता आतून सॉफ्ट आहे. मग आता आपण हे काढून घेऊ. यांच्यातलं जरा वरचं तेल घेऊ दे. मग आपण थोड्या वेळानं परत यांना आपण डीप फ्राय करू. थोडंसं ऑरेंज कलर हे करेल. तेच ना आता आम्ही इथं हे ठेवले, म्हणजे यांच्यावरचं तेल असते ते खालती होते. खरं आपले हे बघा कसे झाले, क्रंची, बाहेरून क्रंची झाल्यात. आता यांना आपण डीप फ्राय केलं का नाही थोड्या वेळात अजून क्रंची होतील. मग आता आपल्या फ्रेंच फ्राईजमधलं सगळं तेल हे झाले. आता आपण यांना आपण डीप फ्राय करून घेऊ. आपण तेल गरम करून घेऊ. उकळत्या तेलात आपण यांना डीप फ्राय करून घेऊ. डीप फ्राय म्हणजे आता आपण यांना फ्रेंच फ्राईज यांना जरा ऑरेंज कलर येऊ देत. त्याच्यावर आपण समजून जायचं फ्रेंच फ्राईज आपले डीप फ्राय झाले. जर काही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकताय आणि लाईक पण करू शकताय. आणि कमेंटमध्ये सांगा आज तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तो. आणि त्याला आपलं तेल जरा आता गरम झाले. आपण आता तेलात आपले फ्रेंच फ्राईज टाकू. थोडे करून टाका, म्हणजे कसं आहे बरोबर जातील ना, उगाच आपल्या अंगावर तेल उडत. आणि थोडे म्हणजे आता मी स्टेप बाय स्टेप करत नाही, एकदमच टाकत आहे. एकदमच डीप फ्राय करू आपण आणि मग नंतर एकदमच आपण मसाल्यामध्ये टाकून पेरी मसाल्यामध्ये टाकून खाऊ शकतो. असं तुम्ही फ्रेंच फ्राईज हलवत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की बा आपलं फ्रेंच फ्राईज जळत आहे का नाही जळत आहे. तुम्ही असं ठेवला तर कसं आहे खालून आपलं फ्रेंच फ्राईज जळू शकते नाही, वरचे आपलं जळत नाही. तर असं आपल्याला खालून दिसत नाही, वरून दिसते. म्हणून तुम्ही असं हलवत राहा, म्हणजे तुम्हाला सगळे फ्रेंच फ्राईज दिसतील की आपले फ्रेंच फ्राईज आणि हे होते. आणि आपले फ्रेंच फ्राईज चांगले फ्राय पण होतील असं केलं तर. आता जरा फ्रेंच फ्राईजमध्ये अजून क्रंचपणा आला चांगला. आधी जरा आलेला, आता थोडा जास्त आलेला आहे. कारण की आपण असं हलवतो त्याच्यावरूनच कळते की फ्रेंच फ्राईज घट्ट झालेत का काय नाही. आता थोडं आतनं बी फ्राय होईल आणि वरनं तर अजून आपलं फ्राय झालेच. तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये फ्राय केला तर तुम्ही असं करा की आपले फ्रेंच फ्राईज फ्राय होऊन ते थंडच होते. मग त्यानंतर तुम्ही परत तेल गरम करून केला तर अजून चांगलं होईल तुमचं फ्रेंच फ्राईज. ते बघा आता थोडं आपलं ऑरेंज कलरमध्ये होते. अजून थोडं फ्राय करू आणि आपण यांना काढून घेऊ. आता बघा आपण पहिल्यांदा फ्राय करत होतो तेव्हा फ्रेंच फ्राईज खालती जात होतो. आता फ्रेंच फ्राईज आपल्या तेलाच्या वरती येत आहे, म्हणजे हे जरा फ्राय होत पाहिजे आपले चांगले. मग अजून थोडा फ्राय करू येणार ना, मग आपण बाहेर काढून घेऊ फ्रेंच फ्राईजना. आता बघा क्रंचपणा आला चांगला आपल्या फ्रेंच फ्राईजमध्ये. आपण थोडंसं अजून फ्राय करून घेऊ आणि मला परत काढून घेऊ. इथं आपले आता फ्रेंच फ्राईज डीप फ्राय झाले चांगले आपले क्रंची टाईप. आता यांना आपण गॅस बंद करून घेऊ पहिला. आता यांना आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊ. हे बघा ऑरेंज कलरचे बी झाले थोडे. बघा आपले झाले फ्रेंच फ्राईज तयार. आता आपण आता 2 याच्यात तयार करायचे, आपले सॉल्टीमध्ये आणि पेरी. आता तुम्हाला पेरी बनवायला तुम्हाला मसाला लागेल तो तुम्ही तुमच्या जवळच्या स्टोअरमधून घेऊ शकताय. आता माझे इथनं मी स्टोअरमधून आणले मागाशी सॉस आणि पेरी मसाला. आपण त्याच्यात आता पेरी करू आणि सॉल्टी एक वेगळं करू. हे गाईज आता आपण हे आपले सॉल्टीवाले फ्रेंच फ्राईज आहेत आणि आपले पेरी आपण बनवायचे. आता सॉल्टीमध्ये आपण काय करायचं, थोडंसं मीठ घेऊया आणि ह्याच्यावर टाकू.
हे आपले असं मिक्स करून घ्या मीठ टाकून. हे आपले सॉल्टीवाले फ्रेंच फ्राईज तयार झाल्यात. आता आपण पेरी पेरीवाले फ्रेंच फ्राईज तयार करू. ते मी आता एव्हरेस्टचा पेरी पेरी मसाला घेऊन आलो फ्रेंच फ्राईजचा. आपण काय करू, याच्यात थोडासा फ्रेंच फ्राईज मसाला टाकू. जास्त टाकायचा नाही, पहिला थोडा टाकू. जरासा पेरी पेरी मसाला टाकला तुम्ही. मला काय करा, तुमच्या इथे काहीतरी असं टाकली किंवा प्लेट असली की आपण याच्यावरती टाकू. आणि जरा मोठी प्लेट घ्या, म्हणजे माझी आता बारकी प्लेट होती म्हणून जरा ते याच्यात गेली. मग आता मोठी प्लेट घेतली म्हणजे बरोबर. ते बघा आपले पेरी पेरी फ्रेंच फ्राईज तयार झाल्यात. तुम्हाला जर अजून मसाला पाहिजे असला तर थोडा अजून टाका. मी जरा अजून टाकतो कारण की मला जरा कमी वाटत आहे. जरासा टाकला. थोडं तुम्ही लागलाच ते मीठ बी टाकू शकता. जरा मीठ टाकला. परत आपण हे झाकून याच्यावर झाकू आणि हे आपले पेरी पेरी फ्रेंच फ्राईज तयार झालेत आणि हे आपले सॉल्टी फ्रेंच फ्राईज तयार झालेत. आता आपण हे मम्मीकडे नेऊ आणि मम्मीकडून रिव्ह्यू घेऊ. आता आपण मम्मीकडनं रिव्ह्यू घेऊ की फ्रेंच फ्राईज आपले कसे झालेत. हे मम्मी सॉल्टीवाले आहेत आणि हे आपले पेरी पेरीवाले आहेत. हा मम्मी, आता तुला कुठले फ्रेंच फ्राईज आवडले यापैकी, म्हणजे कसे वाटले तुला, पहिला सांग. फ्रेंच फ्राईज दोन्ही पण छान आहे. त्यापेक्षा पेरी पेरीचे फ्रेंच फ्राईज जास्त आवडलेत का तुला? मला जास्त करून आपले पेरी पेरी फ्रेंच फ्राईज जास्त आवडल्यात. मम्मी मग मी आता ह्याच्यामध्ये पास आहे का तुझ्या ह्याच्यानं? पास. हां, म्हणजे आता आपण हे बनवले, म्हणजे आता यापुढे मलाच कामाला लागणार फ्रेंच फ्राईज बनवायला लागले तर. म्हणजे मन झालं यांचं तर मलाच आता म्हणणार छोट्या जाऊट फ्रेंच फ्राईज बनवून दे. गाईज आजसाठी एवढंच. आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरात लवकर 1K सबस्क्राईबर पूर्ण करा. ओके, बाय बाय, गुड नाईट.